नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता आपले शेळ्या कशा प्रकारे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर शेळीपालन बंदिस्तमध्ये करायचं असेल तर अशा प्रकारे जर केलं तर कमी त्रास होत आहे. पाहू शकता ह्यांना एकालाही बांधलेलं नाही आपण. सुरुवातीला ह्यांना एक 15-20 दिवस खूप त्रास दिला, पण एकदा सवय लागली की काही करत नाहीत. आणि शेळ्या पण पाहू शकता, ज्यांना खायचं ते खायचं, ज्याला थांबायचं पलीकडे ते थांबायचे. आणि बांधून जर घातल्या तर मानेवरचे केस जातात आणि शेळ्या पाहिजे एवढं चांगल्या राहत नाहीत, जरा खराब राहतात. असं कसं सगळीकडं फिरून हात जे त्यांचे पाय आहेत ते मोकळे होतात आणि त्यांना जसं पाहिजे तसं शेडमध्ये इकडं तिकडं फिरतात. पाहू शकता कशा प्रकारे आता ह्यांना हरभऱ्याचं बुसकट आणि घासाची कुट्टी टाकली होती. पाहू शकता कशा प्रकारे खातात. मित्रांनो, आणि हे पाहू शकता हे पहिल्या पाटीत सगळ्या, तरी पाहू शकता कशा प्रकारे आहेत. आता हे दुसऱ्या आताची पाट आहे. ही मोठी शेळी आहे आपली. एक 4 वेता झालेले आहेत आपल्या इथे. ही जे ह्या पण ह्याच्याच पाटीत पहिल्या रू पाटीत ह्या आता दुसऱ्यांदा गाभण आहेत. आता आणि ह्या साईडला आपले पिल्ले आहेत. पाहू शकता पूर्ण बंदिस्त मधले जे शेळ्याला चारा आहे तोच ह्यांना चारा आहे. तरी पाहू शकता कशा प्रकारे आहे त्यांची तब्येत. हे पाहू शकता कशा प्रकारे पिल्ले आहेत हे सगळे, आणि एकदम क्वालिटीमध्ये पिल्ले आहेत. तरी हिरवा चारा कमी आहे ह्यांना, सुक्या चाऱ्यावर कुट्टीवरच आहेत. हे दोन थोडे जरा एवढे कमी आहेत. आता हे पाहू शकता हे सर्व कोकरं एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे पण आहेत. हे पाहू शकता पिल्ले कशा प्रकारे आहेत. हा पाहू शकता तुम्ही.